नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत विषय आपला आज असणार आहे इंग्रजी आणि आपला टॉपिक आहे 4.4 फंटॅस्टिक शॉप. याबद्दल आज आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि त्या फंटॅस्टिक शॉपमध्ये काय बरं असणार आहे हे आपण बघणार आहोत. काय आहे बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो टॉपिक आहे तो आहे 4.4 फंटॅस्टिक शॉप. त्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये बघा काय आहे. स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू रीड अबाउट 3 युनिक काइंड ऑफ शॉप्स दॅट यू कॅन ओनली सी इन युअर इमॅजिनेशन ऑर ड्रीम. असे काही 3 शॉप आहेत. त्या 3 शॉपबद्दल आज आपण काय करणार आहोत तर स्टडी करणार आहोत, लर्न करणार आहोत. आणि ते 3 शॉप कुठले आहे तर ते 3 शॉपचं फक्त आपण काय करू शकतो, त्याची कल्पना करू शकतो किंवा त्याचं आपण स्वप्न बघू शकतो की असे माझे काय असणार आहे, शॉप असणार आहे. जसे की बघा, एक कॅरट हे आपल्यासाठी म्हणजेच काय मुलांना, कॅरट म्हणजेच गाजर, हे आपल्या डोळ्यांसाठी किती मौल्यवान आहे हे देखील या स्टोरीमध्ये आपण शिकणार आहोत. तसेच एक जेलीफिश असते, ती सुद्धा अगदी समुद्राच्या तळाशी राहते आणि ती सुद्धा सांगते की समुद्राच्या तळाशी काय काय असते तर अतिशय मौल्यवान अशा वस्तू असतात, ज्याचं शॉप जे आहे जेलीफिशने मांडलेलं आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आपली अशी आहे की जी काही आपली आजी असते, ग्रँडमदर असते, ती आजी आपल्याला काय करते, तिच्याकडे काय असते तर खूप साऱ्या स्टोऱ्यांचा साठा असतो आणि त्या ज्या काही स्टोरी आहेत ते आपल्याला रोज एक स्टोरी अशी सांगत असते. आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्याला स्टोरी ऐकायला खूप आवडते. बघा, आपली आजी जेव्हा आपल्याला स्टोरी सांगत असते तेव्हा अलगद आपल्याला काय येत असते तर झोप येत असते. आणि त्या स्टोरीतनं सुद्धा आपण काय करत असतो तर खूप काही शिकत असतो. आजी आपल्याला सांगत असते की बॅड हॅबिट्स काय आहे, गुड हॅबिट्स काय आहे, ते देखील आपण काय करत असतो तर आत्मसात करत असतो. आणि आपल्याला एक सवय लागलेली असते काय करण्याची तर आजीकडनं गोष्टी ऐकण्याची. आणि आपल्याला जोपर्यंत आजी गोष्ट सांगत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, स्लीप करणार नाही, अशी देखील आपली काय असते तर आपला तसा एक हट्ट असतो की आजी तू काय कर, आधी मला एक गोष्ट सांग सुंदर छान अशी, त्यानंतर मी काय करणार आहे, गो टू स्लीप, म्हणजे मी झोपायला जाणार आहे. म्हणून तसेच आपण फक्त कल्पना करू शकतो अशाच गोष्टींची आज आपण काय करणार आहे तर काही स्टोरी सांगणार आहे. आणि फक्त त्याचं आपण काय करू शकतो, ड्रीम म्हणजेच काय मुलांना तर स्वप्न बघणं, त्या स्टोरींचं आपण स्वप्न देखील बघू शकतो. आणि इमॅजिनेशन म्हणजेच काय तर कल्पना, आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करू शकतो. जसं की बघा, आपल्याला माहिती आहे कॅरेट जे आहे ते बोलू शकत नाही, जे गाजर आहे जे काय आहे तर जमिनीमध्ये ते जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं. मला सांगा कॅरेट बोलेल का तर नाही बोलणार. पण आपण इथे काय करायचं आहे तर आपण इथे इमॅजिनेशन करायचं आहे, कल्पना करायची आहे. काय कल्पना करायची आहे तर जे कॅरेट आहे, गाजर आहे, ते आपल्याशी बोलत आहे की मी किती मौल्यवान आहे. जर तुम्ही माझं सेवन करत असाल, तुम्ही मला खात असाल तर मी तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे देखील जे गाजर आहे ते आपल्याला इथे सांगत आहे. आणि जेव्हा ते आपल्याशी बोलतं तेव्हा असं वाटतं की खरोखरच हे जे गाजर आहे ते त्याचे जे गुण आहे, जी क्वालिटीज आहे ती आपल्याशी काय करत आहे तर शेअर करत आहे. पण प्रत्यक्षात जर आपण गाजर हातामध्ये घेतलं तर ते आपल्याशी बोलणार आहे का, नाही. पण त्याचे जे गुणधर्म आहेत ते अफाट आहेत, खूप आहेत. ते आपण सेवन केल्यानंतर, खाल्ल्यानंतर त्याचे आपल्याला बरेचसे फायदे होऊ शकतात. हे देखील आपण काय करणार आहोत तर या स्टोरीमध्ये बघणार आहोत. बघूयात तर मग. तर पहा मुलांना, इथे काय आलेलं आहे 24 कॅरेट्स. काय आलेलं आहे 24 कॅरेट्स म्हणजेच काय मुलांना तर इथे आपण एका सुंदर छान अशा गाजराची काय करणार आहोत तर स्टोरी इमॅजिन करणार आहोत, त्याचं ड्रीमसुद्धा आपण बघणार आहोत. बघूयात तर पहा मुलांना, आपल्याला इथे जी आपली फर्स्ट स्टोरी आहे ती कुठली आहे तर 24 कॅरेट्स. ह्याची आपल्याला इथे काय मिळणार आहे तर स्टोरी ही बघायला आणि ऐकायला देखील मिळणार आहे. बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे तर एक शॉप दिसत आहे, एक दुकान दिसत आहे. बघा, त्या दुकानामध्ये काय काय लागलेलं आहे तर एका ठिकाणी आपल्याला कॅरेट पुडिंग दिसत आहे, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला स्लाइड्स कॅरेट दिसत आहे,
तिसरा जे शॉप आहे मुलांनो, त्या शॉपमध्ये आपल्याला काय दिसत आहे तर डाईस कॅरेट दिसत आहे. जे आपलं फोर्थ शॉप आहे तिथे आपल्याला कॅरेट ज्यूस दिसत आहे आणि इथे आहे कॅरेट बन्स आणि या शॉपवरती काय आहे तर कॅरेटचा हलवा आहे. म्हणजेच जे काही गाजर आहे त्या गाजराच्या सगळ्या पदार्थांचा जो काही इथे थाट मांडलेला आहे तो सगळ्या दुकानामध्ये सगळ्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. आणि गाजर खाणं हे किती फायदेशीर आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. बघा तर मुलांनो, दिस शॉप इज ऑन बाय सारस द ससा. हे जे दुकान आहे ते कुणाचं आहे तर ते एका सशाचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सशाला गाजर हे खूप आवडतं, म्हणून त्याने काय केलेलं आहे तर गाजराचं जे काही दुकानच आहे जणू काही ते दुकानं मांडलेलं आहे. प्रत्येक सस्याने काय केलेलं आहे तर गाजरांचं दुकान हे मांडलेलं आहे. पण व्हरायटीज जी आहे ती प्रत्येकाने कशी ठेवलेली आहे तर वेगवेगळी ठेवलेली आहे. जसे की आपल्याला इथे दिसत आहे कॅरट पुडिंग. बघा हे आहे कॅरट पुडिंग. नंतर आहे बघा स्लाइस कॅरेट. आता ह्याचे आपल्याला स्लाइस करून सुद्धा इथे मिळणार आहेत. नेक्स्ट आहे बघा डाईस कॅरेट. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे कॅरेट ज्यूस देखील. आपणही कॅरेट ज्यूस प्यायलेला असेल, तो आपल्या हेल्थसाठी कसा आहे तर खूप यूजफुल असा आहे. त्यानंतर बघा कॅरेट बन्स देखील कॅरेटचे बनवलेले आहेत. आणि त्यानंतर कॅरेटचा हलवा, जो की आपण सीझन असतं तेव्हा कॅरेटचा हलवा हा खाल्लेलाच आहे. तर अशा प्रकारे जे काही ससे आहेत इथे आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्या सस्यांनी काय केलेलं आहे तर कॅरेटचे दुकानं इथे उभे केलेले आहेत आणि प्रत्येकाने वेगवेगळी व्हरायटीज इथे ठेवलेली आहे. नेक्स्ट पाहूया. तर पहा कॅरेटपासून आपल्याला कसं काय मिळतं, कुठलं जीवनसत्व आपल्याला कॅरेटपासून मिळतं हे देखील, कुठलं विटॅमिन आपल्याला कॅरेट्सपासून मिळतं हे देखील आपल्याला ह्यातून काय होणार आहे तर अभ्यासाला मिळणार आहे. तर बघा, इट हॅज 24 माउथ watering, delicious, nutritious, carrot, best foods, loaded with vitamin A, B and C. बघा ह्या ज्या कॅरेटमध्ये काय काय आहे तर विटॅमिन ए, बी आणि सी देखील आहेत. तसेच न्यूट्रिशियस आहे. त्यानंतर आहे कॅरेट बेस्ट फूड्स. कॅरेट कसं आहे तर बेस्ट फूड आहे, खूपच चांगलं असं फूड आपल्या आरोग्यासाठी आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ABCD हे विटॅमिन देखील आहे, म्हणून कॅरेट खाणं हे कधीही हेल्थसाठी कसं आहे तर बेस्ट आहे. नेक्स्ट पाहूया. तर पहा मुलांनो, पुन्हा या शॉपमध्ये आपल्याला काय दाखवत आहे तर कॅरेट बन्स आणि कॅरेट हलवा हे आपल्याला दाखवत आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की कॅरेटमध्ये काय असतं तर विटॅमिन A, B, C असतं. आणि कॅरेट हे न्यूट्रिशन्सनी भरलेलं असतं, म्हणजे पोषक तत्व जे आहे ते आपल्याला कॅरेटमधून मिळू शकतं. संतुलित जो आहार आहे तो आपल्याला कॅरेट खाल्ल्याने देखील काय होतो त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणून काय सांगितलेलं आहे कॅरेट हलवा, कॅरेट पुडिंग, कॅरेट बन्स, कॅरेट ज्यूस, डाईस्ड कॅरेट, स्लाइड्स कॅरेट एक्सेट्रा. बघा कॅरेटपासून आपल्याला किती छान सुंदर असे काय बनवता येतात तर वेगवेगळ्या व्हरायटीज बनवता येतात. जिथे आपण शॉपमध्ये तर बघितलेलं आहे की कॅरेटपासून आपल्याला कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवता येतात आणि ते खाणं देखील आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे देखील आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट पाहूया. तर नेक्स्ट पहा मुलांनो, हिज विश इज टू मेक द होल वर्ल्ड ईट कॅरेट्स. पहा मुलांनो, सगळं जे कॅरेट्स आहे ते फक्त लहान मुलं असो की मोठे माणसं असो कुणीही कॅरेट हे खाऊ शकतं. आणि त्यांच्या डोळ्यांसाठी आपल्याला माहीत आहे की कॅरेट खाणं हे किती उपयोगाचं आहे. पोषक तत्व त्यामध्ये खूप सारे असल्या कारणाने आपल्याला कॅरेट हे जे आहे हे जरी आपल्या आवडीचं फ्रूट असो नसो आपल्याला ते काय करायचं आहे तर ते कॅरेट आपल्याला खायचं आहे. जेणेकरून त्यातनं आपल्याला खूप काही काय मिळणार आहे, जीवनसत्व मिळणार आहे. आणि आपले डोळेसुद्धा कसे असणार आहेत तर त्यामुळे आपले डोळेसुद्धा उत्तम असणार आहे, छान असणार आहे. आता पुढे बघूया.
तर पहा मुलांना, आपण पहिली जी स्टोरीज आहे ती आपण बघितली होती कुठली, तर सशाची. आणि सशाने काय केलेलं होतं, तर कॅरेटचं त्याने दुकान मांडलेलं होतं, शॉप मांडलेलं होतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज त्याने ठेवलेल्या होत्या. आणि कॅरेट हे जे आहे ते आपल्यासाठी किती उपयोगाचं आहे ते देखील त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कॅरेटपासून आपल्याला कुठले जीवनसत्व मिळतात, ते किती आपल्यासाठी पोषक आहे हे देखील आपण बघितलं. म्हणजेच थोडक्यात आपण काय इमॅजिन केलेलं आहे की कॅरेटची जी काही जीवनसत्वे आहे ती खरोखरच आपल्याला मिळतातच, पण ह्या कॅरेटविषयी जे शॉप आहे ते कुणी मांडलेलं आहे, तर सस्याने मांडलेलं आहे. आणि तोच काय करत आहे, जणू आपल्याला त्याच्या गुणवैशिष्ट्याबद्दल समजावत आहे, सांगत आहे. तर इथे झाली आपली जी काही कॅरेटची स्टोरी आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता जी सेकंड स्टोरी आहे आपली ती काय आहे मुलांनो, तर जमी जेलीफिश अंडर वॉटर मॅरीन क्युरिओ शॉप. आता आपण जेलीफिशबद्दल तर ऐकलेलं असेलच. जी जेलीफिश आहे ती कुठे राहते, तर समुद्राचं जे काही तळ आहे अगदी खोलवर भागामध्ये कोण राहतं, तर जेलीफिश हे राहते. आणि तिथे तिला कुठल्या मौल्यवान वस्तू भेटतात आणि ती त्याचं शॉप कसं मांडते ते आपण ह्या जेलीफिशच्या स्टोरीमध्ये बघणार आहोत, कल्पना करणार आहोत, इमॅजिनेशन करणार आहोत की नक्की जर जेलीफिशने मौल्यवान ज्या सागरी वस्तू आहेत त्या जर विकायला ठेवल्या असत्या तर तिचं शॉप कसं असतं, तिचं घर कसं असतं, हे आपल्याला काय करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे, त्याची कल्पना आपल्याला करायची आहे. तर पहा मुलांना, आपल्याला इथे काय दिसत आहे, तर आपल्याला इथे दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जेलीफिश. इथे काय आहे बघा, ही आहे जेलीफिश आहे आणि तिने समुद्राच्या तळाशी काय काय साठवलं जातं हे आपण बघितलेलं आहे की समुद्राच्या तळाशी खूप सारे शिंपले असतात, त्या शिंपल्यामध्ये मोती असतात, जे की आपल्याला इथे दिसत आहे बघा. हे आहेत मोती आणि हे आहे माणिक. माणिक, मोती, हिरे, जवाहर हे जे सगळ्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठे मिळतात, तर समुद्राच्या तळाशी आपल्याला मिळतात. आणि त्याचं जे शॉप आहे ते कुणी मांडलेलं आहे, तर या जेलीफिशने ते मांडलेलं आहे. आणि बघा, समुद्राच्या तळाशी कुठले कुठले मासे राहतात, कुठले कुठले फिश राहतात, तर बघा हे जे आपल्याला दिसत आहे हे ऑक्टोपस आहे. हे बघा इथे जे काही शार्क वगैरे आहे, इथे आपल्याला डॉल्फिन दिसत आहे. तर अशा प्रकारचे जे काही मासे आहेत ते सागर तळाशी राहतात. म्हणजे अगदी खोलवर अशा ठिकाणी हे जे फिश आहेत ते राहतात. आणि सागर तळाशी आपल्याला ह्या साऱ्या मौल्यवान ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सापडतात. आणि ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सागर तळाशी जर आपल्याला भेटत आहे, सापडत आहे, तर का ना आपण त्याचं काय करावं, तर एक शॉप उघडावं, एक शॉप मांडावं. आता मला सांगा, आपण जर कल्पना केली, इमॅजिनेशन केलं, जर सागर तळाशी आपण आपली जी काही जेलीफिश आहेत तिने जर एक शॉप मांडलं आणि त्या शॉपमध्ये जर तिने ठरवलं की आपल्याला ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, तर त्या आपल्याला विकायच्या आहेत, तर सांगा आपण तिथे जाऊ का ते खरेदी करण्यासाठी? तर नाही जाणार. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर एक कल्पना करायची आहे, इमॅजिनेशन करायचं आहे की सागर तळाशी काय आहे, तर मौल्यवान वस्तू आपल्याला भेटत आहेत. आणि त्याच मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, तर विकायच्या आहेत. आणि ती देखील जेलीफिश जी आहे ती काय करत आहे, तर सागर तळाशी भेटलेल्या अगदी मौल्यवान वस्तू असं तिचं काय मांडलेलं आहे, तर शॉप मांडलेलं आहे, दुकान तिने उभं केलेलं आहे. तर पाहूया मुलांनो, बघा, द शॉपकीपर जेमी जेलीफिश लिव्स राईट ॲट द बॉटम ऑफ द कोरल रीफ. पहा, तिने बॉटमला म्हणजेच अगदी तळाशी, समुद्राच्या तळाशी जेलीफिशने काय केलेलं आहे, तर तिचं एक छोटंसं शॉप असं तिने उभं केलेलं आहे. आणि ते कसं आहे, खूप आकर्षक आणि सुंदर असं आहे. आणि तिथे काही छोट्या मोठ्या गोष्टी मिळत नाही, तर तिथे अगदी मौल्यवान ज्या सागर तळाशी सापडतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या जी जेलीफिश आहे तिने मांडलेल्या आपल्याला इथे दिसून येत आहेत. नेक्स्ट पाहूया काय आहे. His house is just behind his shop and he claims that both are very beautiful. पहा, जेलीफिश जी आहे ती काय म्हणत आहे की हिज हाऊस म्हणजे तिचं जे काही घर आहे ते कुठे आहे, तर बिहाइंड हिज शॉप.
तिच्या शॉपच्या बाजूलाच काय आहे तर तिचं सुंदर ब्युटिफुल असं काय आहे तर घर आहे. ती दावा करत आहे. क्लेम्स म्हणजेच काय मुलांनो, तर क्लेम म्हणजे दावा. जेलीफिश जी आहे ती दावा करत आहे की तिच्या घराच्या बाजूलाच काय आहे तर एक सुंदर छान असं तिचं घर आहे, जी रंगीबेरंगी अशा कलरने कसं जे समुद्रामध्ये आपल्याला भेटत असतं किंवा वेगवेगळे तिथे ग्रास वगैरे असतात, त्या सगळ्यांनी ते नटलेलं अगदी सुंदर असं तिचं घर आहे आणि तसंच तिचं दुकानसुद्धा आहे. देन नेक्स्ट बघा मुलांनो, इट इज सराउंडेड बाय ब्युटिफुल कोरल्स, कलरफुल सी, वीड्स अँड शेल्स. तिचं जे घर आहे ते एवढं सुंदर आहे की ते कशाने सजलेलं आहे तर कोरल्स, कलरफुल सी, वीड्स अँड शेल्स यांनी तिचं घर देखील आणि शॉप देखील सजलेलं आहे. त्यामुळे ते कसं दिसत आहे तर ते खूप ब्युटिफुल, खूप सुंदर असं दिसत आहे. नेक्स्ट पाहूया मुलांनो, द डीप सी फिश come to the shop to buy curious to decorate their home. ज्या समुद्र तळाशी राहणाऱ्या ज्या काही फिशेस आहेत त्या येतात आणि त्याचं जे घर आहे, दुकान आहे ते डेकोरेट करतात, सजवतात. आपण बघितलेलं आहे, आपण इथे एक इमॅजिन केलेलं आहे की इथे सुंदर छान अशा वस्तू मिळतात आणि जे काही जेली फिश आहे किंवा इतर फिश आहे त्यांचं घर, दुकान हे काय करतात तर खूप सुंदर प्रकारे ते सजवतात. देन नेक्स्ट बघा मुलांना, ज्वेल्स फॉर देमसेल्व्हज अँड टॉयज फॉर देअर चिल्ड्रन. बघा तिथे काय आहे, ज्वेल्स म्हणजे ज्वेलरी जी आहे ती ज्वेलरी देखील आहे आणि टॉयज म्हणजेच काय मुलांना, तर टॉयज म्हणजेच खेळणी. कुणासाठी तर चिल्ड्रनसाठी. चिल्ड्रन म्हणजेच मुलांसाठी, लहान मुलांसाठी काय आहे तर टॉयज आहेत, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. आणि ज्वेल्स म्हणजे काय तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची काय आहे तर ही जी आपल्याला इथे ज्वेलरी दिसत आहे, जे काही दागदागिने दिसत आहे ते आपल्या सगळ्यांसाठी इथे उपस्थित आहे. ते त्याचं जे दुकान आहे ते जेलीफिशने मांडलेलं आहे आणि तिथे शॉपिंग करण्यासाठी कोण येतं तर जे काही समुद्र तळाशी राहणारे फिश आहेत ते हे दागदागिने, टॉईज हे सगळं खरेदी करण्यासाठी त्या शॉपवरती जातं. बघा किती छान सुंदर अशी कल्पना इथे मांडलेली आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, जेलीफिशबद्दल जी काही स्टोरी होती ती आपण अभ्यासलेली आहे आणि त्या स्टोरीमध्ये आपण काय बघितलं तर जी जेलीफिश आहे ती कुठे राहते तर समुद्राच्या तळाशी राहते. आणि आपल्याला तर माहीतच आहे की समुद्राच्या तळाशी काय काय असतं तर खूप साऱ्या मौल्यवान अशा वस्तू असतात आणि त्या वस्तू विकण्यासाठी जेलीफिशने काय केलेलं आहे तर सुंदर शॉप असं तिने उभं केलेलं आहे आणि त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या शॉपमध्ये ती काय करत आहे तर विकत आहे. आणि तिच्या बाजूलाच मागेच काय आहे तर एक सुंदर छान ब्युटिफुल असं तिचं हाऊस आहे, होम आहे आणि तिच्या सुरुवातीलाच काय आहे तर एक सुंदर छान असं दुकान देखील आहे. म्हणजेच जसं तिचं दुकान सुंदर ब्युटिफुल आहे तसंच तिचं घर देखील आहे आणि तिचा जो शॉपवरचा जो काही वस्तू आहे ते खरेदी करण्यासाठी, घेण्यासाठी समुद्र तळाशी असलेल्या ज्या काही फिश आहेत ते येतात आणि त्या घेतात. पुढे बघा, ही जी स्टोरी आहे ती आपली ही कंप्लीट झालेली आहे. कुठली तर जेलीफिशची. किती छान एवढं इमॅजिनेशन याच्यामध्ये केलेलं आहे की एका जेलीफिशचं काय आहे तर सुंदर छान असं घर देखील आहे आणि दुकान देखील आहे. ही सुंदर आपली काय झालेली आहे तर कल्पनात्मक स्टोरी आपली इथे पूर्ण झालेली आहे. तर आपली जी तिसरी स्टोरी आहे, थर्ड स्टोरी आहे ती काय आहे तर ग्रेनी गुनाबाईज ड्रीम शॉप. काय आहे मुलांनो तर ग्रेनी गुनाबाईज ड्रीम शॉप. आता इथे हे जे शॉप आहे ते नेमकं आहे कशाबद्दल तर तुम्ही म्हणणार आता हे कसलं बरं शॉप तर हे एका गोष्टींचं शॉप आहे. म्हणजेच आपण बघितलेलं आहे दृश्यामध्ये की काही ज्या स्टोरी बुक आहेत त्या स्टोरी बुक विकण्यासाठी काही लोक काय करतात त्याचे शॉप वगैरे मांडत असतात, काही लोक ते खरेदी करत असतात. तर स्टोरी बुकचं जे आहे ते आपण शॉप बघितलेलं आहे. पण इथे आपल्याला काय कल्पना करायची आहे तर इथे ड्रीम शॉप
आहे. कुणाचं ड्रीम शॉप आहे? तर एका आजीचं इथे ड्रीम शॉप आहे. म्हणजे स्वप्न विकणारी जी आजी आहे तिचं इथे काय आहे तर एक शॉप आहे आणि ती वेगवेगळ्या छान छान अशा गोष्टी काय करत आहे तर त्या स्वप्नाद्वारे ती विकत आहे. असं ह्या आपल्या आजीबाईची छान सुंदर कथा आता आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, ही आपली आहे गुना आजी आणि ती काय विकत आहे तर तिचं एक ड्रीम शॉप आहे. सुंदर छान असं स्वप्नाचं दुकान तिचं आहे आणि हे सगळे आपल्याला छोटे छोटे लहान लहान मुलं हे इथे आपल्याला दिसत आहे आणि त्यांना स्वप्न विकायचे आहे. आता खरंच स्वप्न हे विकले जातील का? हे देखील आपल्याला काय करायचे आहे तर हे देखील आपल्याला एक कल्पना करायची आहे, एक इमॅजिन करायचं आहे की स्वप्न नक्की कसे विकले जातील. बघा आजी काय म्हणत आहे मुलांना तर द शॉपकीपर गुना आजी इज सो ओल्ड दॅट शी हॅज सीन मेनी जनरेशन्स. बघा ही जी गुना जी आहे तिने पिढ्या पाहिलेल्या आहेत. ती खूप कशी आहे तर ओल्ड आहे, जुनी आहे आणि म्हणून तिने पिढ्या ह्या पाहिलेल्या आहे. जसे की आपली आजी असते, पणजी असते, जी आता आपल्याकडे आहे आणि ती काय करत असते आपल्याला छान छान सुंदर अशा गोष्टी सांगत असते आणि मग जनरेशन जे काही आपलं पुढे जातं किंवा झालेलं आहे किंवा आजीने बघितलेलं आहे, बघत आहे, यामधील फरक देखील ते आपल्याला काय करत असते सांगत असते. जसं आजी जे आहे, आजीचं जे काही बालपण आहे ते तिने कसं घालवलेलं आहे किंवा आजीची पूर्ण लाईफबद्दल ती काय करत असते आपल्याला सांगत असते की माझी जी पूर्ण लाईफ आहे ती कशी मी काढलेली आहे किंवा माझ्या प्रत्येक लाईफचा जो मोमेंट आहे मी कसा तो एन्जॉयफुल केलेला आहे, कसे मी कष्ट केलेले आहे, कसा मी इथपर्यंत प्रवास केलेला आहे, हे सगळं आजी आपल्याला सांगत असते. आणि नंतर आजींच्या मुलांचा देखील काय करत असते, जो काही आयुष्याचा प्रवास आहे तो देखील ती बघत असते आणि मग त्या पिढीचा देखील तिला जो काही जीवन प्रवास आहे तो तिला समजलेला असतो. मग तो देखील ती नातवांना सांगत असते आणि साहजिकच आहे नातवंडाचं सुद्धा जो काही जीवन प्रवास आहे, जे स्टार्टिंग आहे त्यावरूनच तिला कळतं की हा जो मुलगा आहे पुढे जाऊन कसा राहणार आहे किंवा कशी राहणार आहे. आणि मग तिला प्रत्येक पिढीचं काय आलेलं असतं तर नॉलेज आलेलं असतं. तिला एक माहिती मिळत जात असते की बाबा आम्ही कसे घडलो, आमचे मुलं कसे घडले, आता आमची पुढची जनरेशन जी आहे ती कशी तयार होणार आहे, या सगळ्यांची माहिती जी आहे ती कुणाला असते तर आपल्या आजीलाही असते. पुढे बघूया गुना आजी काय स्वप्न विकते. तर बघा आजी काय म्हणत आहे, शी लव्स चिल्ड्रन अँड दॅट इज वाय शी हॅज ओपन द शॉप एक्सक्लुझिव्हली. तिने काय केलेलं आहे, सुंदर असं शॉप तिने उभं केलेलं आहे आणि त्या शॉपमध्ये ती मुलांना काय विकत आहे तर सुंदर स्वप्न असे विकत आहे. बघा आपल्याही आजीला, आपल्याही आईला असं वाटत असतं की आपण देखील काय करावं, खूप मोठं असं माणूस व्हावं आणि त्याद्वारे आपण देखील काय करावा तर जीवनाचा सुंदर छान असा प्रवास करावा. बघा आपले सुद्धा आईवडील आपल्याला काय म्हणत असतात की तू डॉक्टर हो, वकील हो, बिझनेसमॅन हो किंवा आणखी काही पोस्ट असेल ती तू काय कर तर तुझं एक लाईफचं उद्दिष्ट तू ठरव आणि त्यानुसार तू काय कर, तुझ्या जो काही मार्ग आहे तो तू स्वीकार आणि त्यानुसार तू चाल, जेणेकरून तुझं एम जे आहे, उद्दिष्ट जे आहे ते तुला प्राप्त होईल. तर अशी धडपड जी असते ती आपल्या आजीचीही असते, आपल्या आईवडिलांचीही असते की आपला मुलगा लहानपण तर त्याच्यानुसार जगत आहे पण मोठे झाल्यानंतर योग्य डायरेक्शनमध्ये तो जायला हवा आणि त्याचं जे काही एम आहे, उद्दिष्ट आहे ते त्याने प्राप्त करायला हवं. म्हणून प्रत्येक वरिष्ठांचे काय असते, धडपड असते की आपण आपले जे काही एम आहे तिथपर्यंत आपण पोहोचलंच पाहिजे. देन नेक्स्ट बघा मुलांना, फॉर चिल्ड्रन टू मेक देअर ड्रीम्स कम ट्रू. काय आहे पहा मुलांना, फॉर चिल्ड्रन टू मेक देअर ड्रीम्स कम ट्रू. म्हणजेच आता हे जे काही चिल्ड्रन आहे त्यांना
काय करून दाखवायचं आहे, तर त्यांचं स्वप्न जे आहे ते कंप्लीट करून दाखवायचं आहे, पूर्ण करून दाखवायचं आहे. जसं बघा, आता आपण लहान आहोत तर आपल्याला कधी कधी असं स्वप्न पडतो की मी मोठं झाल्यानंतर डॉक्टर होणार आहे किंवा मी काय करणार आहे, स्वतःचा बिझनेस उभा करणार आहे. तर असे आपले काय असतात, ड्रीम्स असतात, स्वप्न असतं. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि मग जेव्हा आपल्याला कोणी गाईड करत असतं की तू असं शिक्षण घेतल्यानंतर किंवा या वेळेने चालल्यानंतर किंवा जे काही आपल्याला मार्गदर्शन योग्य जर मिळत असेल आणि त्यानुसार जर आपलं एम अचीव होत असेल तर नक्कीच आपण त्या व्यक्तीचं किंवा जो कोणी आपल्याला छान गायडन्स करत असेल त्यांचं आपण ऐकायला हवं, जेणेकरून आपले जे ड्रीम आहे ते कंप्लीट होईल. पुढे बघूया. देन बघा मुलांना काय आहे, शी शेल्स द गुड्स दॅट विल हेल्प चिल्ड्रन रिलाइज देअर ड्रीम्स लाईक बिकमिंग मॅथ्स वॅझट. तर पहा मुलांनो, आजी ही अशी स्वप्न विकत असते की शी शेल्स द गुड्स दॅट विल हेल्प चिल्ड्रन रिलाइज देअर ड्रीम्स लाईक बिकम मॅथ्स वर्क. काही सब्जेक्टबद्दल आपल्याला काय वाटत असतं की हा सब्जेक्ट मला कसा जावा, तर इझी जावा. जसे मॅथ्स हे आपल्याला येण्यासाठी काही जादूच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या आपल्याला आपली आजी काय करत आहे, तर ही जी गणू आजी आहे ती आपल्याला सांगत आहे की मॅथ्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपले इझिली सॉल्व्ह व्हावे यासाठी देखील ते काय करत आहे, तर गायडन्स करत आहे. आणि मग आजीला असं वाटत आहे की प्रत्येक सब्जेक्टविषयी आपली कुठलीही भीती ही जी आहे ते आपण बाळगायला नको. मग तो मॅथ्स असो, इंग्लिश असो किंवा कुठलाही सब्जेक्ट असो, आपल्याला काय करायचं आहे तर त्याबद्दल सततचा अभ्यास ठेवायचा आहे, जेणेकरून कुठल्याही सब्जेक्टबद्दल आपल्या मनामध्ये भीतीही राहणार नाही. नेक्स्ट पाहूया मुलांनो, टॉप ॲथलीट, मेलडी क्वीन, बेस्ट क्रिकेटर, ॲस्ट्रो सायंटिस्ट एक्सेट्रा. म्हणजे हे जे काही आपल्याला मेलडी क्वीन, टॉप ॲथलीट, बेस्ट क्रिकेटर आणि ॲस्ट्रो सायंटिस्ट हे जे बुक्स आहे त्या बुक्सविषयी देखील आपल्याला काय होणार नाही, तर भीती वाटणार नाही. बघा, काही जणांना काय वाटतं की मी खूप मोठा सायंटिस्ट व्हावा, खूप मोठ्या पदावर मी पोचावं. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ऑब्वियसली आपल्याला स्टडी करावी लागेल. कुठल्याही सब्जेक्टची भीती जी आहे ते आपल्याला बाळगायची नाही आहे. तर प्रत्येक विषयावर मात करून तो आवडीचा विषय आपल्याला घ्यायचा आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट हा आपला आवडीचा बनवून आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचायचं आहे. तर नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, इन रिटर्न शी आस्क्स फॉर युअर प्रॉमिस टू वर्क हार्ड अचीव युअर गोल्स. बघा आजी काय म्हणत आहे, तर आपण जर खूप कडी मेहनत केली, खूप कष्ट आपण केले तरच आपले जे काही गोल्स आहेत ते कसे होणार आहेत, जे काही आपण ठरवलेलं आहे, जे काही आपले ड्रीम्स असतील ते आपली कंप्लीट होणार आहेत. पण जेव्हा आपण हार्डवर्क करू तेव्हाच आपली स्वप्न जी आहे ती साकार होणार आहे. जसे की मगाशीच आपल्याला उदाहरण दिल्याप्रमाणे, जर मला पोलीस व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, बिझनेसमॅन व्हायचं असेल, तर आपल्याला त्यासाठी ते आपण इझिली होऊ शकतो का, तर नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हार्ड वर्क करावं लागेल. तरच आपलं स्वप्न जे आपलं ड्रीम आहे ते कसं होऊ शकतं, पूर्ण होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपली ही जी थर्ड स्टोरी आहे आपल्या आजीची, ती देखील आपली इथे पूर्ण झालेली आहे. आणि या स्टोरीमधून आपण काय शिकलेलो आहोत, तर आपलं ड्रीम जर आपल्याला कंप्लीट करायचं असेल, कुठलंही स्वप्न असो ते जर आपल्याला साकार करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कष्ट घेणं खूप गरजेचं आहे. खूप हार्डवर्क करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण काय करू शकतो, तरच आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो.